हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वीकली करंट अफेअर्स चालू घडामोडी जुलै महिन्यातील दुसरा आठवडा. या आठवड्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी या घडलेल्या आहेत आणि परीक्षेच्या अनुषंगाने याच चालू घडामोडी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिलेला आहे तसाच प्रतिसाद आमच्या इतर व्हिडिओलाही द्या. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम भारतासाठी एक महत्वाची घटना घडलेली आहे, ग्रीन मरीन फ्युएल करार. आता हा करार भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान झालेला आहे. आपल्याला परीक्षेसाठी हेच अतिशय महत्वाचं असतं की एखादा जर करार झालेला असेल आंतरराष्ट्रीय करार तर तो कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तर ग्रीन मरीन फ्युएल करार, ज्याला हरित भविष्याकडे भारताचे एक मोठे पाऊल मानले जात आहे, हा करार भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान झालेला आहे. यामध्ये कंपन्यांची नावे देखील या ठिकाणी दिलेली आहेत आणि यामध्ये कराराचं मूल्य आहे $1 अब्ज, म्हणजे सुमारे 8,300 कोटी. याचं उत्पादन पारादीप म्हणजे आपल्या भारतातील ओडिशा या ठिकाणी ग्रीन मिथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे आणि 2030 पासून दरवर्षी 1,00,000 टन जपानला याची निर्यात देखील होणार आहे. आता याचं महत्व काय, तर भारताचा हा हरित सागरी इंधन निर्यातदार म्हणून उदय झालेला आहे. जपानला यामुळे स्वच्छ इंधन मिळणार आहे, तसेच भारताला निर्यात उत्पन्न व आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देखील होणार आहे. या ठिकाणी महत्वाचं ठिकाण कोणतं आहे, पारादीप ओडिशा. आता ग्रीन मिथेनॉल नेमकं काय आहे, तर बायोमास पासून तयार होणारे हे कमी कार्बन द्रव इंधन आहे. हरितगृह वायू उत्सर्जन यामुळे 95% कमी केले जाऊ शकतं. तसेच जहाज वाहतूक व रासायनिक उद्योगासाठी हे महत्वाचं स्वच्छ इंधन आहे. लक्षात घ्या, राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन हे 4 जानेवारी 2023 या दिवशी सुरू केलेलं होतं आणि याच अनुषंगाने याच मिशन अंतर्गत हा आता एक महत्वाचा करार झालेला आहे, ग्रीन मरीन फ्युएल करार. हरित भविष्याकडे भारताचे एक मोठे पाऊल आणि भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान हा फ्युएल करार झालेला आहे. आता बिहारमधील 700 वर्षांचा वटवृक्ष हा जगातील सर्वात जुना वटवृक्ष आता मानला जात आहे. 3 जुलै 2026 या दिवशी याची घोषणा करण्यात आली. हा वटवृक्ष मुंगेर बिहार या ठिकाणी आहे. याचं वय सुमारे 700 वर्ष इतकं आहे. याची घोषणा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत करण्यात आलेली आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे C14 म्हणजेच रेडिओ कार्बन डेटिंगद्वारे याचं वय निश्चित केलेला गेलेला हा जगातील पहिला वटवृक्ष आहे. याचं संशोधन BSIP लखनौ, ज्यांचं नेतृत्व डॉक्टर त्रिना बोस यांनी केलेलं होतं आणि यांच्या मार्फतच याचं संशोधन हे झालेलं आहे. क्वाटर्नरी रिसर्च केम्ब्रिज यामध्ये निबंध हा प्रकाशित झालेला आहे. आपल्याला माहिती असण्याची गोष्ट म्हणजे वडाचं शास्त्रीय नाव काय आहे, तर फिकस बेंगालेनेसिस. हे नाव, सायंटिफिक नाव आपल्याला कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि लक्षात घ्या, वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. यामध्ये C14 म्हणजे रेडिओ कार्बन डेटिंग म्हणजे काय, तर पुरातत्व व जीवशास्त्रामध्ये वय निश्चित करण्यासाठी वापरली जाणारी ही एक वैज्ञानिक पद्धत आहे आणि हे सर्व का महत्वाचं आहे, तर ही घोषणा भारताच्या समृद्ध नैसर्गिक वारशाची साक्ष देते आणि विज्ञानाच्या मदतीने आपल्या इतिहासाची उकल करण्याचे महत्व हे अधोरेखित करते. आपली निसर्ग संपदा आपला अभिमान. पुढची महत्वाची न्यूज आहे, भारताच्या पहिल्या मेड इन इंडिया एक्झिम शिपिंग कंटेनरचे नुकतंच अनावरण करण्यात आलेलं आहे. 3 जुलै 2026 या दिवशी याचं अनावरण करण्यात आलं. ठिकाण होतं दादरी, उत्तर प्रदेश. याचं अनावरण केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या मार्फत करण्यात आलेलं होतं. यांचे निर्माता आहे DCM श्रीराम ग्रुप. खरेदीदार आहेत AP मॉलर मेयर डेन्मार्क. याचं महत्व म्हणजे जागतिक शिपिंग कंपनीसाठी भारतात तयार झालेला हा पहिला एक्झिम म्हणजे काय, तर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजे आयात आणि निर्यात शिपिंग कंटेनर आहे, जो आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. लक्षात घ्या, भारताचा पहिला मेड इन इंडिया एक्झिम शिपिंग कंटेनर याचं नाव आहे मेर्क्स आणि या शिपिंग कंटेनरचं नुकतंच अनावरण करण्यात आलेलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक सशक्त समुद्री पाऊल हे मानलं जात आहे. आता एक्झिम कंटेनर म्हणजे काय, आता सांगितल्याप्रमाणे एक्झिम म्हणजे काय, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजे आयात आणि निर्यात. हे कंटेनर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये माल वाहतुकीसाठी वापरले जाणारे विशेष मानकाचे कंटेनर असते. भारतासाठी याचा फायदा कसा, तर स्वदेशी उत्पादनाला यामुळे चालना मिळणार आहे, रोजगार निर्मिती होईल, परकीय चलनामध्ये बचत होईल, तसेच जागतिक शिपिंग क्षेत्रामध्ये भारताची भूमिका ही वाढणार आहे. DCM श्रीराम ग्रुप हा काय आहे, तर भारतातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला
हा एक अग्रगण्य बहुउद्देशीय समूह आहे, जो आता जागतिक दर्जाच्या शिपिंग कंटेनर निर्मितीमध्ये एक महत्वपूर्ण टप्पा गाठत आहे. लक्षात घ्या, भारताचा पहिला मेड इन इंडिया एक्झिम शिपिंग कंटेनरचं अनावरण केलेलं आहे. आणि भारताच्या यामध्ये कोणी अनावरण केलेलं आहे, तर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल. निर्माता कोण आहे, DCM श्रीराम ग्रुप. पुढची महत्वाची न्यूज आहे जी इन्फ्रास्ट्रक्चर या घटकातील आहे. भारतातील पहिले ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 4 जुलै 2026 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. ठिकाण होतं पाचपदरा बालोत्रा राजस्थान. या रिफायनरीची क्षमता आहे 9 MMTPA रिफायनरी आणि यामध्ये 2.4 MMTPA पेट्रोकेमिकलची देखील निर्मिती केली जाणार आहे. तसेच हा जो काही उपक्रम आहे हा कोणत्या दोन संघटनांचा उपक्रम आहे, तर HPCL ची यामध्ये 74% भागीदारी आहे, तर राजस्थान सरकारची 26% भागीदारी यामध्ये आहे. यासाठी एकूण खर्च 79,459 कोटी इतका आलेला आहे. वैशिष्ट्य म्हणजे भारतातील पहिले हे ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहे, जे कच्चे तेल मुंद्रा गुजरात येथून पाईपलाईनद्वारे आणले जाणार आहे. ठिकाण लक्षात घ्या, पाचपदरा बालोत्रा राजस्थान. आता ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय, तर पूर्णतः नव्या जागेवर शून्यातून उभारलेला प्रकल्प. आता ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड अशा दोन कन्सेप्ट असतात. ग्रीनफील्ड म्हणजे काय, तर एकंदरीतच पूर्ण नवीन जागा, म्हणजे ज्याच्या आधी त्या ठिकाणी काहीही नव्हते. आणि ब्राऊनफील्ड म्हणजे काय, ऑलरेडी रोड आहे आणि त्यालाच परत डेव्हलप केलेला असेल तर तो ब्राऊनफील्ड प्रोजेक्ट असं म्हटलं जातो. आणि ग्रीनफील्ड म्हणजे काय, पूर्णतः नवीन. भारतातील पहिली रिफायनरी कोणती, तर दिग्बोई आसाम 1901 या वर्षी ही स्थापन करण्यात आलेली होती. भारतातील पहिली रिफायनरी डिगबोई आसाम. आणि भारतातली सर्वात मोठी रिफायनरी सध्यासाठी कोणती आहे, तर जामनगर गुजरात, जी रिलायन्स या समूहाची आहे आणि ही जगातील सर्वात मोठे रिफायनिंग संकुल देखील आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. चर्चेतील मुद्दा आहे नामेरा व्याघ्र प्रकल्प, जो आसाम या ठिकाणी आहे. हे नामेरी व्याघ्र प्रकल्प आसाम मध्ये चर्चेमध्ये का आहे, तर चर्चेचं कारण म्हणजे अवघ्या 3 वर्षामध्ये वाघांची संख्या ही 4 पट वाढलेली आहे. 2022 मध्ये या ठिकाणी 3 वाघ होते आणि 2025च्या अखेर आता 12 वाघ या ठिकाणी झालेले आहे. हा नामेरी प्रकल्प कुठे आहे, तर सोनितपूर जिल्हा आसाम. आसाममध्ये एकूण 4 व्याघ्र प्रकल्प आहेत. आपल्याला महत्वाची गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे, ती म्हणजे प्रोजेक्ट टायगर. प्रोजेक्ट टायगरचा प्रारंभ 1 एप्रिल 1973 पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या दिवशी या प्रोजेक्ट टायगरची सुरुवात केलेली होती. आणि भारताचे व्याघ्र पुरुष कैलाश सांखला यांच्या शिफारशीवरून प्रोजेक्ट टायगरची सुरुवात करण्यात आलेली होती. पहिला व्याघ्र प्रकल्प हा उत्तराखंड या राज्यातील जिम कॉर्बेट हा आहे. याची सुरुवात 9 व्याघ्र प्रकल्पांपासून झालेली होती. सध्या 18 राज्यांमधील 58 व्याघ्र प्रकल्प आहेत, जे देशाच्या सुमारे 2.3% भूभागावर आहेत. 58वा म्हणजे सर्वात नवीन व्याघ्र प्रकल्प आहे माधव व्याघ्र प्रकल्प, शिवपुरी मध्य प्रदेश. तर सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम, जो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विभागलेला आहे. आणि सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प, जो महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात घ्या, नामेरी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, आपल्याला परीक्षेमध्ये हा चर्चेत असल्यामुळे याचं ठिकाण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर आसाम या राज्यामध्ये हा नामेरी व्याघ्र प्रकल्प आहे. पुढची आंतरराष्ट्रीय क्रीडापटू आपल्याला माहितच आहे की नेमार याने आता फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि एक अविस्मरणीय अध्याय त्याचा पूर्ण झालेला आहे. 5 जुलै 2026 या दिवशी त्यांनी ही निवृत्ती जाहीर केली. त्याचं पूर्ण नाव आहे नेमार दा सिल्वा सांतोस ज्युनियर. याची कारकीर्द 2010 ते 2026 अशी 16 वर्षे राहिलेली आहे. त्याने 130 सामने खेळलेले होते आणि ब्राझीलसाठी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सामने त्याने खेळलेले आहेत. त्याने एकूण कारकिर्दीमध्ये 80 गोल केलेले आहेत. विशेष योगायोग म्हणजे 10 ऑगस्ट 2010 या दिवशी त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि पहिला गोल देखील केलेला होता. तर त्याच मेटलाईफ स्टेडियमवर 5 जुलै 2026 या दिवशी नॉर्वे विरुद्ध पेनल्टीवर अखेरचा गोल करत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला त्याने पूर्णविराम केलेला आहे. स्थळ कोणतं होतं, मेटलाईफ स्टेडियम. आता या संपूर्ण यामध्ये ठळक वैशिष्ट्य काय, तर नेमारने ब्राझीलसाठी 4 विश्वचषक खेळलेले आहेत. 2014, 2018, 2022 आणि 2026. 4 विश्वचषकामध्ये गोल करणारे ब्राझिलियन खेळाडू 2च आहेत. एक म्हणजे पेले आणि दुसरा आहे नेमार. 2013 म्हणजे फिफा कॉन्फेडरेशन कप त्याने जिंकलेला होता, ज्यामध्ये गोल्डन बॉल आणि ब्राझील विजेता ठरलेला होता. तर 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये कर्णधार म्हणून त्याने सुवर्ण पदक पटकावलेले होते आणि 2012ला लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक देखील पटकावलेले होते. पद्मविभूषण तीजन बाई यांचे नुकतेच निधन झालेले आहे. तर
पर्सनॅलिटी या घटकातील हे अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि आपल्याला यांबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. पांडवानी लोककलेची जागतिक कीर्ती मिळवून देणाऱ्या त्या महान कलाकार होत्या. त्यांचं निधन 5 जुलै 2026 या दिवशी झालं. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1956 या दिवशी दुर्ग, छत्तीसगड या ठिकाणी झालेला होता. तीजनबाई या पांडवानी लोककलेच्या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध गायिका होत्या. पांडवानी म्हणजे काय? तर छत्तीसगडची ही पारंपरिक लोककला आहे. महाभारतातील पांडवांची कथा गायन व अभिनयातून ही सादर केली जाते. वयाच्या 13व्या वर्षी पांडवांनी सादर करण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती. महिलांनी उभे राहून पांडवांनी सादर करण्याची कपालिक शैली लोकप्रिय करणाऱ्या त्या पहिल्या कलाकार ठरलेल्या होत्या. पांडवांनी लोककलेमध्ये गायन, वादन आणि अभिनय या तिन्हीचा संगम असतो. तीजनबाई यांना काही प्रमुख पुरस्कार देखील भेटलेले होते. 1987 मध्ये पद्मश्री, 1994 मध्ये श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार, 1995 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2003 मध्ये पद्मभूषण, 2018 मध्ये फुकुओका पुरस्कार जपानचा, तर 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. छत्तीसगडमधील पद्मविभूषण हा सन्मान मिळवणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत. लक्षात घ्या, पांडवानीची जागतिक दूत तीजनबाई. आपल्याला परीक्षेमध्ये यांच्याविषयी हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आपल्याला जे कोणतेही फेमस पर्सनॅलिटी आहेत त्यांच्याबद्दलची आपल्याला थोडक्यात माहिती असते. परंतु तीजनबाई या अतिशय प्रसिद्ध असून देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला असं वाटू शकतं की या फार काही महत्त्वाच्या नाहीत, परंतु असं नाहीये. आयोग नेहमी अशा व्यक्तिविशेष बद्दल आपल्याला प्रश्न सतत विचारत राहिलेला आहे आणि आगामी काळामध्ये देखील यांच्यावर आधारित आपल्याला प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, तीजनबाई पांडवानी लोककलेच्या जागतिक कीर्ती मिळवून देणाऱ्या त्या महान कलाकार होत्या. ब्रिजमॅन ऑफ इंडिया गिरीश भारद्वाज यांचे नुकतंच दुःखद निधन झालेले आहे. त्यांचं निधन 7 जुलै 2026 या दिवशी वयाच्या 76व्या वर्षी झालेला आहे. त्यांचा जन्म 2 मे 1950 या दिवशी सुलिया, कर्नाटक या ठिकाणी झालेला होता. हे अभियंता व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांची टोपण नावे होती ब्रिजमॅन ऑफ इंडिया, सेतुबंधू आणि सुलिव्याचे विश्वेश्वरय्या. दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना जोडण्यासाठी 150हून अधिक कमी खर्चिक, पर्यावरणपूरक आणि निलंबित पादचारी पूल त्यांनी उभारलेले होते. कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि ओडिशामध्ये त्यांनी शेकडो पूल बांधलेले आहेत. तसेच पायस्विनी नदीवरील अरंबूर येथे त्यांनी पहिला पूल बांधलेला होता. त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. म्हैसूर विद्यापीठासह अनेक संस्थांकडून मानद डॉक्टरेट त्यांना मिळालेले आहेत. तसेच असामान्य कन्नडिगा हा सन्मान देखील त्यांना सुवर्ण न्यूज व कन्नड प्रभा यांच्या मार्फत मिळालेला आहे. लक्षात घ्या, ब्रिज मॅन ऑफ इंडिया असं सरळ टॅगलाईन देऊन आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्रिजमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाची ओळख होती? तर गिरीश भारद्वाज. आता ज्या पद्धतीने नेमारने निवृत्ती जाहीर केलेली आहे, तशाच पद्धतीने क्रिस्टियानो रोनाल्डो याने देखील विश्वकरंडकाला आपला भावनिक अखेर स्वीकारलेला आहे. पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने विश्वकरंडकातून आपली निवृत्ती ही जाहीर केलेली आहे. स्पेन विरुद्धच्या पराभवानंतर 6व्यांदा विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न त्याचे अपूर्णच राहिलेले आहे. 41 वर्षीय रोनाल्डोचा हा शेवटचा फिफा वर्ल्ड कप ठरलेला आहे. 23 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये पोर्तुगालसाठी त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केलेले होते. युरो 2016 व UEFA नेशन्स लीग विजेतेपद त्याने मिळवून दिलेले होते. 233 आंतरराष्ट्रीय सामने, 146 गोल आणि 10 हॅट्रिक अशी दमदार कामगिरी त्याने एकूण कारकिर्दीमध्ये केलेली होती. 6 विश्वकरंडकामध्ये गोल करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू बनण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावे झालेला आहे. विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न त्याचे अपूर्णच राहिलेले आहे, पण फुटबॉलमधील त्याचा वारसा आणि लोकप्रियता कायम अजरामर राहणार आहे. लक्षात घ्या, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची एकूण कारकीर्द आपण आता पाहिलेली आहे. अश्वथ एस हा आता भारताचा 98वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडलेली होती. यामध्ये अभिजित गुप्ता यांनी 7.5 गुणांसह विजेतेपद पटकावले आणि या स्पर्धेमध्ये अश्वथ यस यांनी 7 गुणांसह उपविजेतेपद पटकावलेले होते आणि हे उपविजेतेपद मिळवत ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा आणि अंतिम नॉर्म देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे. यासह अश्वथ एस भारताचा 98वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. कुशाग्र मोहन 6.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिलेला आहे. पुण्याच्या अद्विक अगरवाल यांनी आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा दुसरा नॉर्म पूर्ण केलेला आहे. लक्षात घ्या, भारताचा 98वा ग्रँडमास्टर कोण आहे? तर अश्वथ एस. समान नागरिकसाठी आता नुकतीच एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातची घोषणा केलेली आहे. ही न्यूज आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये हमखास आपल्याला या समितीबद्दलचा प्रश्न हा विचारण्यात येऊ शकतो.
सर्वप्रथम समान नागरी कायद्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तर महाराष्ट्र या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी या कायद्याचा मसुदा तयार करावा लागणार आहे आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये केलेली आहे. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्याने समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश दिलेले होते आणि भारतातील संविधानातील कलम 44 नुसार हा समान नागरी कायदा हा लागू करण्यात येत असतो. 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठीची समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारमार्फत या समितीची स्थापना करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. आता या संबंधित समिती येत्या 6 महिन्यात राज्य सरकारकडे अहवाल सादर करणार आहे. एक देश एक कायदा आणि समानता, न्याय आणि बद्धतेच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आता या समितीमध्ये एकूण 7 सदस्य आहेत. तर 7 सदस्य कोण आहेत हे आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं आहे आणि त्यातले त्यात या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत आणि या मागील खूप काही दिवसांपासून आपल्याला सतत चर्चेमध्ये असलेल्या या व्यक्ती आहेत. त्यामुळे यांच्याबद्दलची माहिती देखील आपल्याला असणं आवश्यक आहे. समान नागरीसाठीची म्हणजे महाराष्ट्रामध्ये समान नागरी साठी समिती स्थापन केली. त्याचे अध्यक्ष आहेत निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. दुसरे आहेत न्यायमूर्ती RC चव्हाण, न्यायमूर्ती SG मेहरे, DK जैन, ॲडव्होकेट वीरेंद्र सराफ, रमेश पतंगे आणि सुवर्णा रावल. तर हे 7 सदस्य या समान नागरी समितीमध्ये आता असणार आहेत. आता तेलाच्या भडक्याचे अर्थव्यवस्थेवर सावट आता निर्माण झालेले आहे. भारताचा विकास दराला ADB कडून कात्री आता मिळालेली आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे खनिज तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाल्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. यामुळे आशियाई विकास बँकेने म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक ADB याने चालू आर्थिक वर्षाच्या भारताचा विकास दराचा अंदाज 6.9% वरून कमी करून गुरुवारी 6.6% वर आणलेला आहे. ADBचा अंदाज पूर्वीचा होता 6.9%, आता सुधारित अंदाज आहे 6.6%. कारण काय तर इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे उत्पन्नावर परिणाम होणार आहे. आता यामुळे महागाईमध्ये देखील वाढ होणार आहे. भारतात किरकोळ महागाईचा दर हा चालू आर्थिक वर्षामध्ये 5.2% वर जाण्याचा अंदाज आहे. आता खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि कमकुवत रुपया या दोन्ही गोष्टी महागाईच्या वाढीला कारणीभूत आहेत. आता विकासाला पाठबळ देणारे घटक कोणते आहेत तर परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी सरकारचा धोरणात्मक हस्तक्षेप यामध्ये आता महत्वाचा ठरणार आहे. इंधन कर कपात आणि लक्ष्याधारित अर्थसहाय्य हे देखील विकासाला पाठबळ देणारे घटक आहेत. तसेच भक्कम सेवा निर्यात, सार्वजनिक भांडवली खर्च यामुळे विकासाला पाठबळ मिळणार आहे. आता पुढील आर्थिक वर्षाचा विकास दर कसा आहे तर पुढील आर्थिक वर्षामध्ये विकासाचा दर हा 7.3% असणार आहे असे ADBने म्हटलेले आहे. जागतिक पातळीवर परिस्थिती सुधारत असून या करारामुळे निर्यातीमध्ये स्पर्धात्मकता ही वाढलेली आहे. तसेच IMFचे मत काय आहे तर भारताचा विकास दर हा चालू आर्थिक वर्षामध्ये 6.4% राहील असं IMFचं म्हणणं आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखणार आहे. खाजगी क्रयशक्ती आणि सेवा क्षेत्राची सक्रियतेची गती मिळाल्याने अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. आता या संपूर्ण एकंदरीत घडामोडीमध्ये चिंतेचे मुद्दे काय आहेत तर वाढते भूराजकीय तणाव तसेच प्रतिकूल हवामानाचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम या दोन्ही बाबी आपल्यासाठी चिंताजनक असणार आहेत. ऑस्ट्रेलियाकडून भारताला नुकताच युरेनियम पुरवठा हा आता मिळालेला आहे. भारत ऑस्ट्रेलिया संबंधांना आता नवीन बळ यामुळे प्राप्त झालेले आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान नुकतेच 18 महत्वाचे करार झालेले आहेत. यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम पुरवठा होणार आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते आणि याच दरम्यान हा करार आता झालेला आहे. कराराची क्षेत्रे काय असणार आहेत तर नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा, दुर्मिळ खनिजे, सायबर सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण. आता दोन्ही देशांचा भर कशावर असणार आहे तर ऊर्जा सुरक्षा, अखंड पुरवठा साखळी आणि संरक्षण सहकार्य. आता मुक्त, खुल्या व सुरक्षित इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी ही दोन्ही देशांची वचनबद्धता असणार आहे. सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार व गुंतवणूक संरक्षण चौकट लवकरच पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच मानवतेसमोरील सर्वात मोठे आव्हान दहशतवाद हे मानून संयुक्तपणे लढण्याचा निर्धार देखील या दोन्ही देशांनी व्यक्त केलेला आहे. शांतता, समृद्धी आणि स्थिरतेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे आता एकत्र आलेले आहेत. लक्षात घ्या, भारताला युरेनियम पुरवठा हा नुकताच कोणत्या देशाकडून होणार आहे तर ऑस्ट्रेलिया. या अगोदर कॅनडा या देशाकडून देखील आपण युरेनियम संदर्भात करार केलेला होता आणि या संदर्भातची बातमी देखील आपण MPC लायब्ररी या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे.
आता यासाठी आता पुढे एक आपल्याला फुटबॉलचं जे काही विश्वचषक चालू आहे, या अनुषंगाने एक टेक्नॉलॉजी माहिती असणं आवश्यक आहे आणि ही अतिशय चर्चेमध्ये असलेली टेक्नॉलॉजी आहे आणि याच कारणामुळे आपल्याला परीक्षेमध्ये देखील याच्यावर आधारित हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तंत्रज्ञानाचं नाव आहे VAR. VAR म्हणजे काय? तर व्हिडिओ असिस्टंट रेफरी. पंचच्या महत्त्वाच्या निर्णयांना व्हिडिओच्या सहाय्याने मदत करणारी ही प्रणाली आहे. आता याचा अतिरेक हा फुटबॉलसाठी मारक आहे का? असा प्रश्न आता वेगवेगळ्या ठिकाणी विचारण्यात येत आहे. आता VARचा हेतू नेमका काय आहे? तर मैदानावरील मुख्य पंचांना महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मदत करणे आणि स्पष्ट आणि उघड चूक असल्यास पुनरावलोकन करणे हे यामागचा मुख्य हेतू आहे. आता VAR कसे काम करते? तर अनेक कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवले जाते. VAR टीम रिप्ले तपासते. मैदानावरील पंच, सहाय्यक पंच आणि चौथ्या पंचाशी सातत्याने संपर्क होतो आणि अंतिम निर्णय मैदानावरील मुख्य पंचांचाच आता मानला जातो. हस्तक्षेपाची प्रकरणे कशामध्ये आहेत? तर गोल, पेनल्टी, रेड कार्ड, चुकीच्या खेळाडूला कार्ड, कॉर्नर किक आणि दुसरे पिवळे कार्ड या संपूर्ण प्रकरणामध्ये हा VAR हा वापरला जातो. आता VARचा फायदा काय आहे? तर निर्णयांची अचूकता निश्चित वाढली जाते. गोल, ऑफसाईड, हँडबॉल, पेनल्टीतील गंभीर चुका यामुळे कमी होतात. सामन्यांच्या निकालावर परिणाम करणाऱ्या चुकीच्या निर्णयांना यामुळे आळा बसतो. पंचावरील पक्षपातीपणाचे आरोप आता यामुळे कमी झालेले आहेत. तसेच खेळाडूंमध्ये शिस्त वाढण्यास व नियमांचे काटेकोर पालन होण्यास मदत होते. आता एवढे सगळे VARचे फायदे असताना हे फुटबॉलसाठी मारक का ठरत आहे? तर गोल झाल्यानंतर निर्णयासाठी अतिशय जास्त वेळ यासाठी लागत आहे आणि खेळाची नैसर्गिक लय यामुळे खंडित होते अशा पद्धतीचा आरोप या तंत्रज्ञानावर केला जात आहे. ऑफसाईडचे सूक्ष्म निर्णय समजणे देखील यामध्ये कठीण आहे. तसेच तांत्रिक अचूकता वाढलेली असली तरी भावनिक थरार आणि उत्स्फूर्तपणाचा हा खेळ कमी होत आहे. फुटबॉल हा व्यक्तिसापेक्ष निर्णयावरील खेळ आहे. 100% अचूकता यामध्ये शक्य नाही आणि याच कारणामुळे या VAR वर आता टीका होत आहे. आता हे चर्चेमध्ये असण्याचं कारण म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यामध्ये एक अर्जेंटिना आणि इजिप्त या दोन्ही देशांदरम्यान जो सामना चालू होता, यामध्ये फाऊल नंतर 17 सेकंदांनी एका टोकावरून दुसऱ्या टोकावर झालेल्या गोलानंतर पंचांनी VARच्या आधारे इजिप्तचा गोल रद्द केलेला होता. यामुळे इजिप्तने पंचावर पक्षपातीपणाचा आरोप केलेला आहे. आता निष्कर्ष काय? तर VARमुळे फुटबॉलमधील निर्णयांची गुणवत्ता आणि अचूकता वाढलेली आहे. मात्र तंत्रज्ञानाचा अतिरेक खेळातील वेग, भावनिकता आणि रंगत यांना धक्का देऊ शकतो. लक्षात घ्या, VAR हे पंचांची जागा घेण्यासाठी नाहीये, तर आवश्यक तेवढीच मदत करण्यासाठी वापरले जाते. ACITI आता भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांनी मिळून नवीन तंत्रज्ञान भागीदारी ही आता सुरू केलेली आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांनी एक नवीन आता भागीदारी सुरू केलेली आहे, ज्याचं नाव आहे ACITI. याचा फुल फॉर्म म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. याची घोषणा 22 नोव्हेंबर 2025 जोहान्सबर्ग G20 यामध्ये झालेली होती. परंतु हा करार आता 9 जुलै या दिवशी स्वीकारण्यात आलेला आहे. या 3 देशांतील पहिलाच हा त्रिपक्षीय तंत्रज्ञान भागीदारी आहे. सहभागी देश पुन्हा एकदा सांगतो, भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. आपल्या सरळ सरळ ACITI अशा पद्धतीची ही संस्था दिली जाऊ शकते किंवा असं नाव दिलं जाऊ शकतं आणि हे नाव यामध्ये कोणते 3 देश सहभागी आहेत किंवा या तंत्रज्ञान भागीदारीमध्ये कोणते 3 देश सहभागी आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये आपण सांगणं अपेक्षित आहे की भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा हे 3 देश ACITI मध्ये सहभागी आहेत. आता हे कोणत्या तंत्रज्ञानामध्ये भागीदारी होणार आहे? तर मुख्य क्षेत्र आहेत गौण खनिज, हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, पुरवठा साखळी आणि चीन अवलंबित्व कमी करणे हे यामध्ये हे 3ही देश मिळून आता भागीदारी करणार आहेत. या संपूर्ण संघटनेचं किंवा या संपूर्ण भागीदारीचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर नवीन तंत्रज्ञान, नवकल्पना आणि विश्वासार्ह पुरवठा साखळीच्या माध्यमातून आर्थिक विकास, ऊर्जा सुरक्षा आणि रणनीतिक सहकार्य यांना चालना देणे. 3 लोकशाही देशांची भागीदारी आणि सुदृढ भविष्यासाठी बांधिलकी यामुळे आता निश्चित होत आहे. भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील सीमा समन्वय बैठक ही नुकतीच पार पडलेली आहे. 23वी भारत म्यानमार राष्ट्रीय स्तरावरील सीमा समन्वय बैठक ही 7 ते 8 जुलै 2026 या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी ही पार पडलेली आहे. सीमा व्यवस्थापन, सुरक्षा सहकार्य, सीमापार गुन्हे आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्प यामध्ये मुख्य चर्चा झालेली आहे. भारत आणि म्यानमार यांच्या या 2 देशांदरम्यान 1600 पेक्षाही अधिक किलोमीटर लांबीची सीमा आहे. तसेच सागरी सीमा देखील 1098 किलोमीटरची आहे. आता धोरणात्मक महत्व काय? तर भारताच्या शेजारी प्रथम धोरणाच्या चौकटीत म्यानमारला महत्व दिले जात आहे. तसेच ऍक्ट ईस्ट या धोरणाअंतर्गत म्यानमारचा समावेश झालेला आहे. तसेच महासागर या धोरणाच्या चौकटीत म्यानमारला स्थान देखील आहे. म्यानमारची सीमा ही भारतातील अरुणाचल प्रदेश, नागालँड,
मणिपूर आणि मिझोराम या 4 भारतीय राज्यांना लागून आहे. लक्षात घ्या, हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने भूगोलामध्ये विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, म्यानमारची सीमा भारतातील कोणत्या 4 राज्यांना आहे? तर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरॅम. आपल्याला कन्फ्युजन या ठिकाणी होऊ शकतं. तसेच महासागर हे नावाचं एक संघटना आहे. महासागर म्हणजे काय? तर म्युच्युअल अँड हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स. हे महासागरचा फुल फॉर्म देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या सीमा समन्वय बैठकीचं महत्व काय? तर सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा सहकार्य मजबूत होते. तसेच सीमापार गुन्हेगारी, तस्करी व अवैध हालचालींवर नियंत्रण प्राप्त होते. कनेक्टिव्हिटी प्रकल्पामुळे व्यापार, संपर्क व प्रादेशिक विकासाला चालना मिळते. तसेच परस्पर विश्वास वाढून द्विपक्षीय संबंध अधिक भक्कम होतो. लक्षात घ्या, भारत आणि म्यानमार 23वी राष्ट्रीय स्तरावरील सीमा समन्वय बैठक नुकतीच पार पडलेली आहे. भारतामध्ये आता जगातील एक विशेष लस आता लॉन्च केलेली आहे. आठवड्यातून एकदाच घ्यायचे बेसल इन्सुलिन नुकतेच भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये 9 जुलै 2026 या दिवशी हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. या लसीचं किंवा या औषधाचं नाव आहे अविक्विली, म्हणजेच इन्सुलिन आयकोडेक. याची निर्मिती केलेली आहे नोवा नॉर्डिस्क ही डॅनिश औषध कंपनी आहे. आणि विशेष बाब म्हणजे हे जगातील पहिले आठवड्यातून घेता येणारे बेसल इन्सुलिन आहे. आता याचं महत्व काय? तर लक्षात घ्या, डायबिटीज रुग्णांसाठी इंजेक्शनचा त्रास आता कमी होणार आहे. या लशीचं अर्ध आयुष्य म्हणजे हाफ लाईफ सुमारे 196 तास म्हणजे जवळपास 8 दिवस इतके आहे. त्यामुळे एका इंजेक्शनने पूर्ण आठवड्याची बेसल इन्सुलिन गरज ही भागणार आहे. भारत हा ते लॉन्च करणारा जगातील 7वा देश ठरलेला आहे. अविक्विली हे जगातील पहिले वैद्यकीय वापरासाठी मंजूर झालेले आठवड्यातून एकदाच घ्यायचे हे बेसल इन्सुलिन आहे. आता याची पहिली मंजुरी 7 मार्च 2024 स्वित्झर्लंडमध्ये झालेली होती आणि याआधीच 7 देशामध्ये हे लॉन्च झालेले आहे. त्यातील 7 देश म्हणजे कॅनडा, जर्मनी, चीन, इटली, जपान, अमेरिका आणि आता नुकताच भारताने याचा आता स्वीकार केलेला आहे. आणि ही डायबिटिक पेशंटसाठी अतिशय महत्त्वाची ही अशी इन्सुलिन आहे. इन्सुलिनची लस आहे. ज्यामुळे आता दररोज आता लस घेण्याची गरज पडणार नाही. आठवड्यातून एकदाच आता ही लस जर घेतली तर आठवड्याभराचा जो काही इन्सुलिनचा कोटा आहे हा पूर्ण होणार आहे. याच अनुषंगाने आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे. इन्सुलिनची निर्मिती ही स्वादुपिंडातील बीटा पेशीमध्ये तयार होत असते. 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. हा देखील प्रश्न आपल्याला मागील काही परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला होता. तसेच मूळ मानवी इन्सुलिन ही 51 अमिनो ऍसिड्स पासून बनलेली आहे. इन्सुलिनचं कार्य काय? तर रक्तातील साखर म्हणजेच ग्लुकोज ही नियंत्रित ठेवणे. भारत आणि किर्गिस्तान यांची आता बिश्केक या ठिकाणी मनास आणि महाभारत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. 7 जुलै 2026 या दिवशी याची स्थापना करण्यात आली आणि याचं ठिकाण होतं बिश्केक, किर्गिस्तान. आता किर्गिज महाकाव्य आहे मनास आणि भारतीय महाकाव्य आहे भारत आणि या दोन्ही महाकाव्यांचा संगम म्हणजेच मनास आणि महाभारत. किर्गिज महाकाव्य मनास चा पहिलाच हिंदी अनुवाद देखील याच वेळी प्रकाशित झालेला आहे. मानस महाकाव्य हे महत्वाचं काय आहे तर या महाकाव्याने गिनीज रेकॉर्डनुसार जगातील सर्वात लांब ही कविता आहे, ज्यामध्ये 5 लाख ओळी आहेत. आता या केंद्र स्थापनेचे महत्वाचा उद्देश काय? तर किर्गिज महाकाव्य मनास आणि भारतीय महाकाव्य महाभारत यांचा तुलनात्मक अभ्यास, संशोधन, सांस्कृतिक आदानप्रदान आणि दोन्ही देशांमधील शैक्षणिक सहकार्याला यामुळे चालना मिळणार आहे. संस्कृतीचा सेतू, संशोधनाची नवी दिशा आणि मैत्रीचा नवा अध्याय. भारत आणि किर्गिस्तान मनास आणि महाभारत केंद्र स्थापना नुकतीच झालेली आहे. आणि कोणत्या 2 देशांदरम्यान हे बिश्केक या ठिकाणी स्थापन झालेलं आहे? तर भारत आणि किर्गिस्तान. अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. आता भारत आणि म्यानमार ही याबद्दलची आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे. ती आपण आता या ठिकाणी रिपीट झालेली आहे. त्यामुळे आपण ऑलरेडी यावर डिस्कस केलेला आहे. जागतिक लोकसंख्या दिन मागच्या आठवड्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. 11 जुलै 2026 या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस हा साजरा करण्यात येत असतो. लोकसंख्या संतुलन आणि शाश्वत भविष्याचे अधिष्ठान यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. आता 11 जुलै 1987 या दिवशी ही संपूर्ण जगाची लोकसंख्या ही 5 अब्ज एवढी झालेली होती आणि याच कारणामुळे 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून हा साजरा केला जातो. 1990 मध्ये पहिल्यांदा हा अधिकृतरित्या साजरा करण्यात आलेला आहे. सर्वाधिक आता सध्या लक्षात घ्या, संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे? तर भारत. आणि सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता आहे? तर व्हॅटिकन सिटी. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 5 देश कोणते आहेत? भारत पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका, चौथ्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया आणि 5व्या क्रमांकावर आहे पाकिस्तान.
आणि 2026 ची थीम आहे रिअलायझिंग द होप्स अँड एस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. लोकसंख्या ही आव्हान नाही, योग्य नियोजनाने तीच विकसित भारताची ओळख ही ठरणार आहे. जाक्साकडून आता पुनर्वापराचे एक रॉकेट RVX याचे पहिले यशस्वी उड्डाण आणि लँडिंग हे नुकतेच करण्यात आलेले आहे. 11 जुलै 2026 या दिवशी ही घटना घडलेली आहे. ठिकाण होतं जपान. जाक्सा काय आहे? तर जाक्सा ही जपानची त्यांची महत्वाची एरोस्पेस एजन्सी आहे. हे जे RVX आहे हे तयार कोणी केलेलं आहे? तर जाक्सा आणि मित्सुबिशी या 2 कंपन्यांनी मिळून हे विकसित करण्यात आलेलं आहे. RVX काय? तर रियुजेबल व्हेइकल एक्सपेरिमेंट. या रॉकेटचा व्यास आहे 1.8 मीटर, तर रॉकेटची लांबी आहे 7.3 मीटर. आता RVXचे वैशिष्ट्य काय? तर हे रॉकेट पुनर्वापरायोग्य तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी विकसित केले गेलेले आहे आणि भविष्यामध्ये कमी खर्चात आणि अधिक वेळा अंतराळ मोहिमा राबवण्यास यामुळे आता मदत होणार आहे. याचं महत्त्व म्हणजे पुनर्वापरायोग्य रॉकेट तंत्रज्ञानामध्ये जपाननी मोठी झेप घेतलेली आहे आणि अंतराळ क्षेत्रातील स्पर्धेमध्ये जपानची स्थिती आता यामुळे अधिक मजबूत होणार आहे. जाक्सा ही जपानची अंतराळ संस्था आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जशी अमेरिकेची नासा आहे आणि भारताची इस्रो आहे तशाच पद्धतीने जपानची जाक्सा ही कंपनी आहे. आता जपानविषयी महत्त्वाची माहिती आपल्याला माहितीच आहे, तरी पुन्हा एकदा रिवाइज करतो. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं. जपानची राजधानी आहे टोकियो. त्यांची अधिकृत भाषा आहे जपानी. त्यांचे सम्राट आहेत नारुहितो. पंतप्रधान आहेत सनाई ताकाईची. त्यांचं क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेलं आहे. लोकसंख्या आहे सुमारे 12.5 कोटी आणि जपानचे चलन आहे जपानी येन. पुनर्वापरायोग्य रॉकेट तंत्रज्ञान हे भविष्याच्या शाश्वत आणि किफायतशीर अंतराळ मोहिमांचे प्रमुख पाऊल मानले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणत्या अजून व्हिडिओ पाहण्यास आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.